तुमचं बोलणं ऐकलं, तुमचं दोघांचं बोलणं ऐकलं म्हणून म्हटलं आपण सांगून घ्यावं सोनबदण्यामध्ये. या या तुम्ही पण या. नागावला आठवले भरपूर आहेत. हो माहिती आहे मला. चल अच्छा अच्छा आहेस का जागेवर? हो मी इथेच आहे. हा झाली का तुझी प्रेझेंटेशनची तयारी झाली? हो झालेली आहे. 9:05 झालेत. आपण मला वाटतं सुरू करायला हरकत नाही. 9:30 झाले. 2 मिनिटं थांबू. बर चालेल. रश्मीताई पण आलेली आहे. हो ते ऑलरेडी जॉईन झाले. हो ताई नमस्कार. हा नमस्कार. हा रश्मीताई तुम्ही ठाण्यामध्ये असता ना? हो हो ठाण्यामध्ये राहतो. हो आणि तुम्ही वनवास काम करता? हो थोडं करतो म्हणजे खूपच नाही. शालेय शिक्षण ज्यांचं जे आहे ना त्याच्यात आहे. तुम्ही पण ठाण्याला आहात का? काय पुण्यात. चालू करा. सुरू करूया. ओके. सगळ्यांना नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमी करतो त्याप्रमाणे या महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन करूया. 1 मार्च हरीश रघुनाथ आनंद, 6 मार्च अनिरुद्ध भास्कर डोंबिवली, 9 मार्च उदय जनार्दन नागाव, 12 मार्च सविता सुहास पुणे, 14 मार्च अमरराजा सुधीर मुंबई, 15 मार्च विजय काशीनाथ पुणे, 16 मार्च वसुधा अशोक वडोदरा, अंजली हरीश, 19 मार्च दिलीप नारायण पुणे, जनार्दन सखाराम पुणे, 21 मार्च स्नेहल श्रीनिवास, 22 मार्च स्वाती अरुण, 24 मार्च प्रतिभा श्रीराम पुणे, 25 मार्च पल्लवी सुनील पुणे, सतीश श्रीनिवास पुणे आणि 31 मार्च प्रसाद शशिकांत नागाव. या सगळ्यांना आपल्या चित्त पाहून आठवले परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. मी सतीश काकांना विनंती करतो की त्यांनी परिचय करून कार्यक्रमाला सुरुवात करून द्यावी. नमस्कार. वक्त्यांचा परिचय करून देतो. आपला आठवले सांस्कृतिक मंचाचा आजचा हा 36वा कार्यक्रम. आजच्या ज्या वक्त्या आहेत त्यांचं नाव आहे रश्मी अरविंद जोशी. शैक्षणिकदृष्ट्या त्या MSc झालेल्या आहेत आणि DSE हेही त्यांनी पूर्ण केलं आहे. 35 वर्ष बायोलॉजीच्या टीचर त्या होत्या. विविध कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केले. MD कॉलेज परत, ज्ञान साधना कॉलेज ठाणे आणि PVG विद्याभवन ज्युनियर कॉलेज घाटकोपर या कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केले. बायोलॉजी हा त्यांचा विषय. याशिवाय अनेक सामाजिक संस्थांबरोबर त्यांनी अनेक प्रकारची कामं केली. आधार रेखा प्रतिष्ठान हा एक कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहे, त्याच्या त्या सचिव आहेत. ग्रंथ तुमच्या दारी ही ठाण्याची संस्था आहे, त्या ठिकाणी त्या समन्वयक म्हणून काम करतात. ठाणे साहित्य सेवा
किंवा विवेकानंद केंद्र याही ठिकाणी त्या काम करतात. जिज्ञासा त्या ठाण्याच्याच एका संस्थेमध्ये विज्ञान प्रसारामध्ये त्या काम करतात. वनवासी कल्याण आश्रमाच्या शालेय शिक्षण विभागामध्येही त्या काम करतात. त्यांचा मुख्य छंद आहे तो वृक्षांचा अभ्यास. याशिवाय त्या भरतकाम, प्रवास करणं असे अनेक छंद त्यांनी जोपासलेले आहेत. आज त्या आपल्याशी बोलणार आहेत. वृक्षांचे पंचांग म्हणजे वृक्ष आणि त्यांचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, परंपरांमध्ये, आपल्या सणांबरोबर काय नातं आहे ते आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं सुरू करावं. नमस्कार. मला आज इथे ऑनलाईन तुमच्याशी बोलण्याची संधी दिल्याबद्दल पहिल्यांदाच आभार मानते. आणि आजचा आपला विषय आता सांगितलं तसं वृक्ष पंचांग असा विषय आहे. तर वृक्ष पंचांग याला आपण वेगवेगळ्या अर्थाने घेऊ शकतो. माझा आवाज सगळ्यांना स्पष्ट ऐकू येत आहे ना? हो, येतो. वृक्ष म्हटलं की त्याला 5 वेगवेगळे अंग आहेत. मूळ आहे जमिनीखाली, खोड आहे, फांद्या आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत. तर ह्या वृक्षाच्या 5 अंगांचा अभ्यास असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. किंवा आज आपण जसं बघणार आहोत म्हणजे आपले जे महिने आहेत, मराठी महिने म्हणूया किंवा हिंदू महिने म्हणूया, चैत्र महिन्यापासून ते आता चालू असलेला फाल्गुन महिना. तर या प्रत्येक महिन्यात आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो. आणि आपल्या कुठल्याही सणामध्ये वृक्षांना, फुलांना, पानांना असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आपण वेगवेगळ्या वृक्षांची ओळख करून घेत जाऊ एकेका महिन्याच्या संदर्भात. त्या महिन्यात येणारे विशिष्ट सण आणि त्यांच्याशी संलग्न असं वृक्ष. आता हे जे वृक्ष मी निवडलेले आहेत हे सगळे शहरात आढळणारे असे वृक्ष आहेत जे आपण सहज बघू शकतो. वृक्षांचा अभ्यास म्हटलं की बॉटॅनिकल नेम्स मग ते खूप कॉम्प्लिकेटेड असतात, लक्षात ठेवायला कठीण असतं. तर असं आपण काही करणार नाही आहोत. किंवा खूप जंगलात जे आढळतात वृक्ष त्यांचा काही आपण विशेष उल्लेख करणार नाही आहोत. तर सर्वसामान्यपणे अगदी ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे अशा शहरांमध्ये सुद्धा हे वृक्ष सहज तुम्हाला बघता येतील, तुम्ही बघितलेले असतील. अशा वृक्षांविषयी एक थोडंसं वेगळं काही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जरी मी बायोलॉजी टीचर असले तरी माझा विषय झुऑलॉजी होता. त्यामुळे बॉटनी किंवा झाडांचा अभ्यास हा केवळ माझा छंद आहे. आज उपस्थितांमध्ये कदाचित वनस्पती तज्ज्ञ सुद्धा कोणी असतील. तर काही चूक झाली किंवा मला खूप काही सांगता आलं नाही तर त्याच्याबद्दल आधीच मी माफी मागते. सुरू करूया आपण. स्वप्नील दादा. मी प्रेझेंटेशन ऑन करू? हो चालेल. वृक्षांचा जो अभ्यास करायचा असतो तेव्हा प्रत्येक त्याची आता जी मी 5 अंग सांगितली, अर्थात मूळ काही आपल्याला दिसत नाही, पण बाकीची जी अंग आहेत वृक्षांची ती कशी बघायची किंवा त्याच्यात सौंदर्य कुठे शोधायचं याचा पण आपण विचार करूया. सुरू करूया. सर्वात पहिला महिना आपला असतो तो म्हणजे चैत्राचा महिना. आणि चैत्र महिन्यात गुढीपाडवा हा सण आपला येतो ज्याने आपलं वर्ष सुरू होतं. आणि जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा त्या गुढीला कडुलिंबाची पानं, त्याच्याबरोबर कडुलिंबाची फुलं आणि असं आपण त्या गुढीला गुढी उभारतो त्याचा वापर करतो. तर हे कडुलिंबाचं झाड कसं आहे हे आपण जाणून घेऊया. आपण सगळ्यांनी 100% कडुलिंबाचं झाड पाहिलेलं आहे. अनेक ठिकाणी असतात, सहज जाता येता दिसतं. पण त्याचा सौंदर्य काय आहे, त्याचं सौंदर्य कशात दडलेलं आहे, त्याच्यात कसं बघूया, त्याच्याकडे कसं बघूया हे जाणून घेऊया. कडुलिंब हा तसा साधारण 40 एक
फूट उंच वाढणारा असा वृक्ष आहे. जर त्याला चांगलं वातावरण मिळालं तर, आणि तुम्ही बघितलं तर वर्षातल्या अगदी थोड्या वेळासाठी त्याची पानगळ होते. त्याची पानं जर तुम्ही बघितली तर ती संयुक्त पानं आहेत आणि प्रत्येक फांदीच्या टोकाला अशी झुपक्याने पानं आलेली आपल्याला दिसतील. आता ह्या पानांमध्ये मी म्हटलं तसं संयुक्त पान आहे, त्यामुळे त्याच्यातलं जे आपण एक एक पान जे म्हणतो त्याला पर्णिका असं म्हणता येईल, लिफलेट्स आहेत त्या. आणि ते जर आपण हातात घेऊन बघितलं तर तुम्हाला माहिती असेल की ते चंद्राकृती असं आहे आणि त्याचं थोडंसं त्याला बाक आहे आणि त्याच्या कडा आहेत त्या कातरलेल्या आहेत. अतिशय सुंदर असं कडुलिंबाचं पान असतं. आणि तुम्ही इतर कुठल्या झाडाखाली उभं राहिला काही उन्हात आणि कडुलिंबाच्या झाडाखाली उभं राहिला तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. कडुलिंबाची सावली ही नेहमी एक असा एक जास्त सुखद असा गारवा आपल्याला कडुलिंबाच्या झाडाखाली मिळतो. या कडुलिंबाला आता या सुमारात चैत्रात छोटी छोटी अशी पांढरी फुलं लागतात आणि ह्या फुलांना खरं तर ते सुवासिक असतात, पण असा सुवास ज्याला म्हणता येईल त्या सुवासाला एक थोडासा कडसर वास असतो. आणि कडुलिंबाच्या झाडाखालला आपण गेलो, जर फुललेल्या झाडाखालला, तर हा वास आपल्याला सहज येतो, ज्याच्यावरनं सहज आपली नजर वर जाते. आणि ही अशी पांढरी सुंदर फुलं आपल्याला दिसू शकतात. 5-5 पाकळ्यांची अशी ती फुलं आहेत आणि या फुलांचं तुम्हाला माहिती आहे की निंबोणीमध्ये रूपांतर होतं. आता हा जो कडुलिंब आहे हा अतिशय उपयोगी म्हणजे औषधी असा वृक्ष आहे. आणि याचं मी जरी सुरुवातीला म्हटलं की आपण फारसं बॉटॅनिकल नावांमध्ये जाणार नसलो तरी काही काही ठिकाणी नावं सांगणं मला उचित वाटतं की त्या नावातलं सुद्धा त्याचं सौंदर्य दिसतं. त्याचं जे बॉटॅनिकल नाव आहे ते आहे अझारडिराप्टा इंडिका. आता प्रत्येक जो सजीव आहे त्याला 2 नावं असतात, जीनस आणि स्पिसीज. तर अझारडिराप्टा आहे त्याचं जीनस आहे आणि हा पर्शियन एक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो उत्तम. आणि इंडिका म्हणजे तो भारतीय वृक्ष आहे हे त्याच्या नावातूनच आपल्याला कळतं. तर हा असा वृक्षोत्तम असा आहे. अनेक नावं आहेत या कडुलिंबाला, कारण कडुलिंब भारतभर सगळीकडे तुम्हाला आढळतो. त्याला नीम म्हणतात, निमडी म्हणतात, निम्मी म्हणतात, निमराना म्हणतात, निमराणी म्हणतात, निमखेडा म्हणतात, अरिष्ट म्हणतात, कारण तो आरोग्यावर कुठलंही अनारोग्याचं अरिष्ट घालवतो. प्रभद्र म्हणतात, सुभद्र म्हणतात, पारिभद्र म्हणतात, कृमिघ्न म्हणतात. अशी अनेक वेगवेगळी नावं या कडुलिंबाला आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की गुढीपाडव्याला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच आपण कडू त्याची पानं गुळामध्ये घालून त्याचा प्रसाद करून खातो, जेणेकरून आपलं वर्ष हे अतिशय आरोग्यदायक जाईल अशी एक आपली समजूत आहे. पण त्या ह्याच्यामध्ये जो औषधी गुण आहे ते लक्षात यावं म्हणून ही अशी पद्धत आहे. पोटाचे विकार, त्वचा विकार, खरूज याच्यासाठी याच्या पानांचा अतिशय उपयोग होतो. खेड्यापाड्यांमध्ये दातून म्हणजे त्याची जी फांदी आहे छोटी त्याने दात स्वच्छ करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि करोना काळात आपण वारंवार इम्युनिटी वाढवणे कशी वाढेल याच्यात चिंतेत होतं. तर हे कडुलिंबाच्या पानांचा अर्क हा इम्युनिटी वाढवायला नक्कीच मदत करतो. आता इथे तुम्हाला दिसतंय अजून एक झाड फुललेलं आणि त्याच्यावर जांभळ्या रंगाची फुलं दिसत आहेत. तर हा कडुलिंबाचाच भाऊ आहे असं म्हणायला हरकत नाही. हा आहे बकाणा नीम आणि याला पांढरी फुलं येत नाहीत तर याला जांभळ्या रंगाची फुलं येतात. तशीच कडुलिंबासारखीच फुलं आहेत आणि ही फुलं सुवासिक असतात. मी म्हटलं तसं कडुलिंबाच्या फुलांना थोडा कडसर वास येतो. प्रेझेंटेशन दिसत नाहीये, प्रेझेंटेशन नाही दिसत आहे. दिसत नाही. एक मिनिट पुन्हा एकदा बघतो. एक मिनिट. हॅलो, आम्हाला दिसत होता, प्रेझेंटेशन दिसत आहे. ओके, मी पुन्हा प्रेझेंट करतो. एक मिनिट. आता दिसतंय का?
हो आता दिसतंय. ओके. दिसतंय का सगळ्यांना? दिसतंय. जाऊया मग पुढे. हो चैत्र कडुनिंब दिसतंय. तर अशी बकाणा नेम आणि मज्जा म्हणजे याची पानं जर तुम्ही बघितली तर मी आता म्हटलं तसं की कडुनिंबाच्या पर्णिका आहेत, त्यांना असं एक थोडासा बाक असतो, पण बकाणा नेमची जर तुम्ही पानं बघितली तर त्यांना हा बाक नसतो. आणि अजून पुढची गोष्ट म्हणजे ही पानं खायला गोड लागतात. त्यामुळे कोणी जर तुम्हाला कडुनिंब गोड लागतो असं म्हटलं तर 100% समजा की तो बकाणा निंब आहे. आपण पुढच्या महिन्याकडे जाऊया, कारण आपल्याला थोड्या वेळात 12 महिने घ्यायचे आहेत. आणि पुढचा महिना अर्थात आहे वैशाख महिना. चैत्रामध्ये सगळ्या झाडांना हळूहळू नवीन कोवळी पालवी फुटायला लागते आणि वातावरणात मात्र अतिशय उष्मा वाढलेला असतो. वैशाख वणवा असं आपण म्हणतो. आणि वैशाख महिन्यात येते ती बुद्ध पौर्णिमा. इथे तुम्ही बघू शकताय की झाडाखाली बुद्ध बसलेला आहे आणि हा आहे बोधी वृक्ष अर्थात पिंपळ. पिंपळ पाहिला नाही असा माणूस असणं कठीण आहे. तर पिंपळाला एक धार्मिक वृक्ष असं पण म्हटलं जातं. त्याच्या नावामध्येच धार्मिक असं त्याचं वर्णन आहे, फिकस रिलिजिओसा. तसा हा धार्मिक वृक्ष आहे. आणि पिंपळाला खूप तुम्हाला माहिती की त्याचा विस्तार खूप मोठा असतो आणि एक प्रकारची स्थिरता असते. म्हणजे कितीही वादळ किंवा वारं आलं तरी पिंपळाची झाडं उन्मळून पडली आहेत असं कधी दिसणार नाही, कारण तो अतिशय स्थिर पूर्णपणे जमिनीत रोवला गेलेला असा हजारो वर्ष जगणारा खूप मोठा विस्तार असलेला असा हा वृक्ष आहे. आणि ह्याच्या स्थिरतेमुळे त्याला अश्वत्थ असेही म्हणतात. आपल्यामध्ये बारशाच्या वेळेस लहान मुलाला पिंपळ पानाचं दुपटं घालून त्याच्यावर ठेवलं जातं. आपल्या पुराणात असं म्हटलं आहे की जेव्हा प्रलय आला तेव्हा विष्णुरूपी बाळ आहे ते पिंपळ पानावर तरून गेलं आणि त्यामुळे तेव्हापासून अशी एक पद्धत असावी की बारशाच्या वेळेस बाळाला पिंपळ पानाच्या दुपट्यावर ठेवणं, जेणेकरून जीवनात कुठलंही संकट आलं तरी तो नक्की त्याच्यातनं तरून जाईल. हा जो पिंपळ आहे याची पानं बघितली आपण सगळ्यांनी, त्याची जाळी पडलेली पानं नक्कीच गोळा केली असतील, वह्यांमध्ये ठेवली असतील, बघितली असतील. तर हे पानं जे आहेत ते पातळ असतात आणि एक हृदयाकृती असं त्याचं आकार आहे, लांब देठ आहे. आणि हे लांब देठ आणि पातळ पान असल्यामुळे जेव्हा जेव्हा वारं वाहतं तेव्हा पानांची सळसळ ऐकू येते आणि यामुळे पिंपळाभोवती नेहमीच एक गूढ असं वातावरण निर्माण होतं. आता या गूढ वातावरणामुळे किंवा एक प्रकारची आपल्याला थोडीशी भीती घातलेली असल्यामुळे एक मात्र नक्की झालंय की पिंपळाचं रक्षण झालेलं आहे. सहजासहजी कोणी पिंपळाचं झाड पडायला धजावणार नाही. या पिंपळाच्या झाडावर छोटी छोटी लाल रंगाची फळं येतात आणि जेव्हा ही फळं येतात तेव्हा अनेक प्रकारचे पक्षी, म्हणजे पक्षी निरीक्षणाला जायचं असेल तर पिंपळाला आलेली लाल फळं जेव्हा पहाटे पक्षी खायला येतात तेव्हा बघण्यात खूप मजा असते. आणि वटवाघळ सुद्धा रात्री या लाल फळांवर मेजवानी करतात. आता हे जे पिंपळाचं पान आहे, कुठलाही वृक्ष हा औषधी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे असतोच. आणि ह्या जो पिंपळाचा आहे ते रक्तशुद्धीसाठी किंवा तोंड आलं असेल तर त्याच्यावर उपाय म्हणून, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बोबडेपणा जर असेल आपल्या वाणीमध्ये तर तो घालवण्यासाठी पिंपळाच्या पानाचा उपयोग केला जातो. इथे जाता जाता अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की भारताचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो आहे भारतरत्न. आणि जर तुम्ही भारतरत्न जर बघितलं तर ते जे पदक दिलं जातं ते पिंपळाच्या पानावर त्या पदकाचं, भारतरत्नाचं हे केलेलं आहे. मेडल जे आहे ते पिंपळाच्या पानावर आहे. तर असा हा पिंपळ आणि ह्याच्या खाली बुद्धाला
ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यामुळे बोधिवृक्ष असं आपण त्याला म्हणतो. मी आत्ताच उल्लेख केला, पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आत्ताच मी उल्लेख केला की चैत्र वैशाखात झाडांना अतिशय सुंदर अशी कोवळी पालवी फुटते आणि पालवी बघण्यात सुद्धा खूप मजा असते. इकडे एवढा उन्हाळा आहे आणि इकडे झाडांना एवढे सुंदर कोवळी वेगवेगळ्या रंगाची पालवी फुटलेली असते. ती बघूनच आपल्याला खूप दिलासा मिळतो. तुम्ही बघू शकता डावीकडच्या चित्रामध्ये पिंपळ पान आहे, गुलाबी रंगाची त्याची कोवळी पानं आहेत. त्याच्या शेजारी जो आहे तो मोह आहे. मोहाला लाल रंगाची पानं आलेली आहेत. खाली जर तुम्ही आला डाव्या बाजूला जे आहे ते उर्वशी नावाचं एक झाड आहे आणि या उर्वशीची कोळी पानं अतिशय सुंदर दिसतात. आधी ती अशी जांभळट रंगाची असतात, नंतर आता तुम्हाला दिसतात तशी गुलाबी सर, मग पोपटी आणि त्याच्यानंतर हिरवी होतात. अजून एक जे फोटो आहे तो आहे कुसुंबाचा. कुसुंबी रंग हा त्याच्या पानांवरनं आपल्याला समजू शकतो आणि आता ह्या चैत्र वैशाखात त्याला सगळी नवीन पालवी फुटलेली असते. तर हे खूप मजेशीर आहे निसर्गाचं. इकडे उन्हाळा असूनही किती सुंदर कोवळी पालवी आपल्या सगळ्या झाडांना, आंब्याला त्यावेळेस तांबूस पोपटी पालवी येते, मोहाचे तुम्ही बघू शकताय, नंतर अशोकाला जांभळी लाल पालवी येते. आपलं एक नैराश्य जे उन्हाळ्यामुळे उष्म्यामुळे येऊ शकतं ते घालवण्याचं काम हे नक्कीच कोळी पाने करू शकतात असं मला वाटतं. पुढे जाऊया. पुढचा महिना आहे ज्येष्ठ महिना. हा फोटो जो आहे तो वडाच्या झाडाचा फोटो आहे, तुम्हाला दिसतंय. आणि जेव्हा लहानपणी आपण कोडी घालायचो एकमेकांना तेव्हा हे एक कोडं तुम्ही नक्कीच घातलं असेल की हजारो खांबांचं देऊळ पण त्याला भिंतीच नाही. त्याचं उत्तर जे आहे ते असा वड की ज्याला अनेक पारंब्या आलेल्या आहेत आणि त्या पारंब्या सगळ्या जमिनीत रोवल्या गेलेल्या आहेत, रुजल्या आहेत आणि त्यामुळे अनेक खांब उभे आहेत असं आपल्याला दिसतं. हा फोटो पॉंडेकरीला काढलेला आहे मी. तिथे खूप मोठ्या जागेत एका पिंपळाच्या झाडाने ती जागा व्यापलेली आहे. अतिशय सुंदर असं ते दृश्य आहे. आणि ह्या ज्या पारंब्या आहेत ते म्हणजे फांद्यांपासून निघालेलं मूळ आहे की जे जमिनीत रुततं आणि झाडाला एक प्रकारे आधार देतं. आणि त्यामुळेच वडाचं झाड हा एक अमर वृक्ष आहे, कारण पारंब्यांमुळे जरी मुख्य झाड जरी पुढे जगू नाही शकलं तरी पुढचं झाड ते जिवंत राहतं आणि त्यामुळे जवळजवळ हा अमर असा वृक्ष आहे. जिथपर्यंत त्याला वाढायला जागा मिळते, जिथपर्यंत त्याला बाकीच्या गोष्टी मिळू शकतात. वड खरं म्हणजे पिंपळाचा जात भाई आहे. पिंपळाचा भाऊ म्हणजे वड आहे. भरपूर प्राणवायू देणारा असा हा वृक्ष आहे. छाया भरपूर मिळते, अमर असा वृक्ष आहे. आणि एक पिंपळाचं झाड लावून त्याचं डेरेदार वृक्ष व्हायला जवळजवळ 50 ते 60 वर्ष लागतात. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की असं जो डेरेदार वृक्ष दिसतो आपल्याला त्याच्या मागे त्याचं 50 ते 60 वर्षाची तपश्चर्या आहे. 100 फूट जवळजवळ त्याची उंची होते. आता पिंपळाचा जरी हा भाऊबंद असला तरी हा पानांच्या बाबतीत अगदी वेगळा आहे. आणि याची पानं तुम्हाला माहितीये जाड असतात, गोलसर असतात आणि त्याचा देठ जो आहे तो छोटासा आणि कडक असतो आणि त्यामुळे पिंपळासारखी सळसळ काही वडाच्या पानांची नक्कीच ऐकू येत नाही. वटपौर्णिमेला याची पूजा केली जाते आणि हे सगळे जे आपले प्रथा आहेत त्या आपल्याला कुठेतरी निसर्गाशी जोडता आहेत आणि आपल्याला वारंवार आठवण करून दिली जाते की ह्या सगळ्या झाडांमुळे वृक्षांमुळेच आपलं जीवन आज आपण जगू शकतोय, जीवन सुखकर होऊ शकतंय. या फोटोमध्ये अजून एक फोटो आहे आणि तिथे तुम्हाला दिसतंय की ते वडाचं पान आहे पण ते असं दुमडून त्याचा द्रोण तयार झालेला आहे आणि ह्या वडाला म्हणतात कृष्ण वड. कृष्ण त्या पानामध्ये लोणी घेऊन खायचा असं एक आख्यायिका आहे आणि त्यामुळे अशी ती पानं द्रोणासारखं दुमडलेली असल्यामुळे त्याला कृष्ण वड असं म्हणतात. ते वेगळं झाड असतं. आता पिंपळ वडाचे कृष्ण वड हा अजून एक भाऊ आहे. अंजीर, उंबर, रबर, नांदूर अशा अनेक
सगळ्यांचं जिनस एकच आहे आणि ते म्हणजे फिकस. याचं पण नाव फिकस बेंगालेन्सिस. तो रिलिजियस हा तर हा बेंगालेन्सिस. असे हे भाऊ भाऊ पिंपळ आणि वड. पुढे जाऊया आपण पुढच्या महिन्याकडे. पुढचा महिना आहे आषाढ. आषाढ महिन्यात चातुर्मासाला सुरुवात होते आषाढी एकादशी पासून. आणि आषाढी एकादशीला पंढरपुराला देवाच्या दर्शनाला आपण अनेक जण वारकरी जात असतात. आणि इथे तुम्ही चित्रात बघू शकताय की त्या आजीनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलाय. तुळस हे काही वृक्ष नाही, पण तुळशीचं महत्व आपल्या आयुष्यात किंवा आपल्या संस्कृतीमध्ये अनन्य साधारण असं आहे. थोडक्यात तुळशीबद्दल पण बोलूया. तुळस हे झुडूप आहे, वृक्ष नाहीये. 2-3 फूट उंचीचं असं हे साधारण झाड असतं. त्याची पानं अंडाकृती म्हणजे ओव्हल शेपची आहेत. फुलं जर तुम्ही मंजिरा जर बघितल्या आणि त्याचं जवळ घेऊन बघितलं तर अतिशय सुंदर अशी पांढरी गुलाबी फुलं तुम्हाला दिसतील. आणि ह्या मंजिऱ्यांमध्ये या फुलांमध्ये काळ्या रंगाची बी तयार होते. या झाडाला पवित्र गंधाचं झाड म्हणजे ऑसिमम सॅंक्टम असं नाव आहे. आता ह्या तुळशीला पण खूप छान संस्कृतमध्ये वेगवेगळी नावं आहेत, कदाचित तुम्हाला माहिती असतील. वृंदा आहे, सुमुखा, गौरी, सुलभा, मंजिरी अशी वेगवेगळी तुळशीच्या झाडाला नावं आहेत. तुळस वेगवेगळ्या प्रकारची असते. काळी तुळस जी आपण आपल्या घरी साधारण लावतो, त्याच्याशिवाय रान तुळस आहे, वन तुळस आहे, कापुराचा वास येणारी तुळस आहे आणि सब्जा हे सुद्धा एक प्रकारचं तुळशीचं झाड आहे. त्यांची काय म्हणायचं कुल किंवा फॅमिली सारखीच आहे. आता तुळशीच्या झाडाची मजा म्हणजे त्याचं मूळ, पान, बी सगळ्याच गोष्टी औषधी आहेत. लघवी साफ होण्यासाठी, मुतखडा विरघळून जाण्यासाठी, जंतुनाशक म्हणून, रक्तशुद्धीसाठी, त्वचारोग काही झाला असेल तर, एखादा आपल्याला काही किडा चावला तर दाह तिथे होत असेल, आग होत असेल तर ती शमवण्यासाठी, अशा अनेक उपयोग हा तुळशीचे आहेत. जाता जाता अजून एक उपयोग मी तुम्हाला सांगते की घरामध्ये मुलं असतात आणि त्यांचं नेहमीच हे असतं की मी अभ्यास खूप करतो पण माझ्या लक्षात राहत नाही, मला परीक्षेच्या वेळेस आठवत नाही. अनेक कारणे त्याला असू शकतात. तर त्याच्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे रोज 5 ते 7 तुळशीची पानं खायची. अर्थात 2 मुलं असतील आणि रोज त्यांनी 5 ते 7 पानं खायला हवी असतील तर तुम्हाला भरपूर तुळशीची झाडं तुमच्या अंगणात गॅलरीत लावायला हवीत. आणि ह्या तुळशीचं पान खाण्याचं जर तुम्हाला म्हणजे आता ते 2 दिवसात होणार नाही, अनेक काही 2-4 वर्ष जर सतत तुम्ही हा प्रयोग केला तर नक्की तुम्हाला फरक पडलेला दिसू शकेल. इवन मानसिक ताण कमी होण्यासाठी हे तुळशीची पानं रोज खाणं जरुरीचं आहे. पुढच्या महिन्याकडे जाऊया. आणि पुढचा महिना अर्थात श्रावण महिना आहे. सणांचा राजा आहे तो. श्रावणी सोमवार आहे, मंगळागौर आहे, नागपंचमी आहे, रक्षाबंधन आहे, गोकुळाष्टमी आहे. अनेक सण या श्रावणात येतात आणि परत ह्या सगळ्यांचा आपल्याला निसर्गाला जोडण्याचा आपल्या संस्कृतीत ह्या सगळ्या सणांमध्ये आपण निसर्गाशी जोडलेलो असतो. श्रावणी सोमवारी बेल वाहतो, मंगळागौरीला पत्री गोळा करतो, 21 वेगवेगळ्या पत्री गोळा केल्या जातात, त्यांनी पूजा होते. गोकुळाष्टमीला कृष्ण जन्म असतो आणि कृष्ण म्हटला की जे झाड आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते आहे कदंबाचं झाड. आता ह्या स्लाइड मध्ये डावीकडे वरती जे तुम्हाला फांद्या दिसत आहेत, छत्री सारख्या काड्या आहेत बघा, सगळ्या दिशेला गेलेल्या, ते कदंबाचं झाड आहे. खालती पिवळे बॉल लागलेले आहेत, ते कदंबाचा क्लोजअप आहे आणि तिथे तुम्हाला त्याची पानं पण दिसू शकतात. जर जुनी कॅलेंडर्स तुम्ही पाहिली तर कृष्ण हातात पावा घेऊन वाजवतोय आणि तो ज्या झाडाला टेकून उभा असतो ते 100% कदंबाचं झाड असतं. आपल्याकडे कोकणात, ठाण्यात, मुंबईत
अनेक कदंबाची झाडं दिसतात. या कदंबाचं झाड असं भराभर वाढतं, त्याची वाढ भराभरा होते आणि अतिशय विशाल उंच देखणा असा हा वृक्ष असतो. आता मी सांगितलं तसं छत्रीच्या काड्याप्रमाणे त्याच्या फांद्या सगळ्या दिशांना वाढतात. त्याची पानं जी आहेत ती सुद्धा लांब रुंद आणि त्याच्यावरच्या ज्या रेषा आहेत म्हणजे भेस ज्या आहेत त्या अतिशय ठसठशीत दिसतात आपल्याला, पांढऱ्या रंगाच्या, म्हणजे बाहेरून त्या पांढऱ्या दिसतात. तर शिरा त्याच्यावरच्या अगदी ठळक खालच्या बाजूने आपल्याला दिसू शकतं. ही जी फुलं लागली आहेत ती टेनिस बॉल सारखी फुलं आहेत आणि ही फुलं अर्थात मी म्हटलं की कृष्णाचा आणि याचा संबंध असा आहे की मथुरा वृंदावन तिकडे पण ही खूप झाडं दिसतात आणि कृष्ण म्हणे ह्या बॉलने खेळायचा. आपल्याला नक्की सांगता येणार नाही, पण बॉल सारखी फुलं आहेत आणि ही फुलं जर तुम्ही बघितली तर पिवळी फुलं आहेत आणि त्याच्यातनं पांढरे केसर बाहेर आलेले आहेत आणि मंद सुगंध या फुलांना येतो. या फुलांचंच फळामध्ये रूपांतर होतं आणि हे जी फळं आहेत ती गोड असतात. गाई गुरं अगदी आनंदाने खातात. तर असा हा कदंब, त्याचबरोबर रक्षाबंधन किंवा एकंदरीत प्रत्येक सणाला अतिशय महत्वाचं असलेलं असं फळ म्हणजे श्रीफळ अर्थात नारळ, किंवा ज्याला आपण माड म्हणतो, कोकोस न्यूसिफेरा असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. आता हा जो वृक्ष आहे हा इतर वृक्षांपेक्षा एका बाबतीत खूप वेगळा आहे आणि तो म्हणजे याला फांद्या नाही, फांद्या रहित असा हा वृक्ष आहे. 40 ते 60 फूट उंच वाढतो. त्याची पानं पण खूप लांब असतात, अगदी 6 फुटापासून 12 फुटापर्यंत, 12-15 फुटापर्यंत लांब लांब अशी पानं असतात. नारळाच्या झाडाला जो फुलं येतो त्याच्यामध्ये नर फुलं आणि मादी फुलं ही वेगवेगळी असतात. तुम्ही जर त्यावेळेस ते नारळाच्या झाडाखाली बघितलं तर तुम्हाला फुलं गळून पडलेली, अनेक फुलं गळून पडलेली दिसतील. ही फुलं सुंदर असतात, टणक असतात आणि अगदी छोटीशी लहान असतात. अर्थात त्यांना कुठल्याही प्रकारचा वास येत नाही आणि ह्या फुलांचं फळ व्हायला जवळजवळ 9 ते 10 महिने लागतात. या नारळाच्या झाडाला जिथपर्यंत वरती पानं आहेत तिथपर्यंत ते झाड जगू शकतं, वाढू शकतं. जर काही कारणाने त्याची पानं छाटली गेली किंवा गेली तर परत नवीन पानं येऊ शकत नाहीत, नवीन पानांचा फुलोरा येऊ शकत नाही. अगदी क्वचित नारळाच्या झाडाला 2 फांद्यावर फुटलेल्या, ज्याला सयामी नारळ असं म्हणतात, म्हणजे 2 डोकी असलेला असं नारळाचं झाड क्वचित आपल्याला दिसतं. तर काही ठिकाणी अनेक फांद्या फुटलेल्या पण दिसतं, त्याला रावण हाड किंवा असं म्हटलं जातं. तिथे अनेक फांद्या त्याला असतात. नारळाचं आपल्या जीवनातलं महत्व, त्याला आपण श्रीफळ म्हटलंय, कल्पवृक्ष आहे. प्रत्येक गोष्टीचा त्याचा आपल्या आयुष्यात उपयोग आहे. एक नारळाचं झाड एका माणसाला जगवू शकतं असं गृहीत धरलं जातं. 80 वर्ष जवळजवळ ते फळ देत राहतं. तर असा हा श्रीफळ किंवा नारळ अर्थात माड. जेव्हा आपण माडाबद्दल बोलतो तर त्याच वेळेस आपल्याला ताडाबरोबर येतो तो माड, माडाबरोबर येतो तो ताड. तर ताडाच्या झाडांबद्दल पण बघूया. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारची ताडाची झाडं दिसतील. सर्वात पहिली स्लाइड आहे, त्याचं नाव आहे बॉटल पाम. त्याचा जो खोड आहे ते असं एखाद्या बाटलीसारखं फुगलेलं आहे, त्यामुळे तो बॉटल पाम आहे. दुसरं जे झाड तुम्हाला दिसतंय ताडाचं ते आहे आपलं साधं शिंदीचं झाड. म्हणजे कुठे काही कार्यगिरी असेल तर दाराला डेकोरेशन म्हणून त्याची पानं लावली जातात. आणि अर्थात या झाडापासून आपल्याला खजूर मिळतो, डेट पाम मिळतो. पुढे जाऊया. असं अनेक प्रकारचे पाम आहेत, ऑइल पाम आहे. आता ह्या स्लाइड मध्ये जो दिसतोय डावीकडे, तर तुम्ही त्याचं पान जर नीट बघितलं तर त्याला अनेक फाटे फुटलेले आहेत आणि जणू काही कोल्ह्याच्या शेपटीस ते दिसतंय. फॉक्सटेल पाम त्याला म्हणतात. तो उजवीकडे खाली आहे तो फॅन पाम आहे, जे पंखासारखा त्याचं पान आहे आणि त्यामुळे त्याला फॅन पाम म्हटलेलं आहे. याच्याशिवाय रॉयल पाम, नंतर फिशटेल पाम,
अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पाम आहेत. नुसत्या पाम्सवर एक तासभर सहज बोलता येईल इतकं त्यांचं सौंदर्य आहे आणि इतकी त्यांच्यामध्ये विविधता आहे. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण पुढे जाऊया. आणि पुढचा महिना आहे भाद्रपद महिना. भाद्रपद महिना अर्थात गणपतीचा महिना. आणि गणपती म्हटला की त्याला लाल फुल वाहिलंच पाहिजे असं आपण म्हणतो. रक्तवर्णी पुष्पाने त्याची पूजा केली पाहिजे. तर आजकाल साधारणपणे जास्वंद या लाल रंगाच्या फुलाने गणपतीची पूजा केली जाते. पण मला इथे सांगावं असं वाटतं की जास्वंद हे भारतीय झाड नाही, भारतीय फूल नाही. हे याचं नावच कॉमन नाव जर तुम्ही म्हटलं तर त्याचं चायना रोज असं कॉमन नाव आहे. हे फूल जर तुम्ही बघितलं तर शास्त्रीय दृष्ट्या ते पूर्ण फूल आहे, त्याला सगळं आहे. पण या फुलाचं फळात रूपांतर झालेलं मात्र कधी बघायला आपल्याला मिळालेलं नाही. अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती आहे. अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती आहे आणि त्याने आपण या झाडाचा स्वीकार केलेला आहे आणि अगदी थेट आपल्या देवघरात त्याला प्रवेश दिलेला आहे. तर आता ह्या जास्वंद या परदेशी झाडाबद्दल बोलतोय तर मी तुम्हाला आता काही परदेशी झाडांची नावं सांगते. कदाचित तुम्हाला माहिती असेल, कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथे फोटोमध्ये अजून एक झाड दिसतंय जे अगदी आपलंच आहे, आपली गाणी पण आहेत त्याच्यावर. चाफा बोले ना चाफा आले ना. तर चाफा आहे मेक्सिको देशातनं आलेलं इथे झाड आहे. चाफ्याला पण कधीतरी क्वचित तुम्ही शेंगा लागलेल्या बघितल्या असतील, पण नाहीतर फुलांचं रूपांतर फळामध्ये होत नाही. लाल रंगाचा, पांढऱ्या रंगाचा, गुलाबी, पिवळा असे वेगवेगळे चाफे दिसतात. अर्थात सोन चाफा, कवठी चाफा, हिरवा चाफा हे या चाफ्याचे भाऊबंद नाहीत. त्यांचं फुल वेगळं आहे, फॅमिली वेगळी आहे. चाफ्याचं जर पान तोडलं तसं दुधासारखा चीक बाहेर येतो, त्यामुळे त्याला क्षीरचंपा असं पण म्हटलं जातं. साधारण देवळाच्या मागे त्याची झाडं असतात. टेम्पल ट्री आहे किंवा स्मशानामध्ये म्हणजे ख्रिश्चन लोकांच्या स्मशानामध्ये ही झाडं लावलेली असतात. पॅगोडा ट्री, लाईफ ट्री असं त्याला वेगवेगळी झाडं आहेत. छोटे कानी वृक्ष आहे हा. आणि परत ह्याची पानं जी आहेत ती फांद्यांच्या टोकाला येतात. हिरवीगार लांब, फुटभर लांब जवळजवळ अशी याची पानं आहेत. ठळक त्याच्यावर समांतर अशा रेषा दिसतात. पण लक्षात ठेवलं पाहिजे की हा सुद्धा एक परदेशी वृक्ष आहे. तर अनेक परदेशी वृक्ष आहेत, त्यांची यादी मी वाचते. चिंच जी आपल्या स्वयंपाकघरात आपण वापरतो, असं स्वयंपाकघर एकही नसेल की ज्याच्यात चिंच नाही. ती सुदान देशातनं तो वृक्ष इथे आलेला आहे. गुलमोहर ज्याच्यावर अनेक कथा कादंबऱ्यात वर्णन आहेत. नंतर काय म्हणायचं, कविता आहेत, गाणी आहेत. तर हे गुलमोहर दक्षिण आफ्रिकेतनं इथे आलेलं आहे. चिकूचं झाड आहे ते अमेरिकेतनं आलेलं आहे. समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं वाळूची धूप होऊ नये म्हणून जे सुरूचं बन लावलं जातं ते सुरूची झाडं ऑस्ट्रेलियातनं आलेली आहेत. ऑस्ट्रेलियातनं निलगिरी हे सुद्धा परदेशी झाड आहे. ते ऑस्ट्रेलियन म्हणजे इंग्रजांनी आणून ते निलगिरी पर्वतावर लावलं म्हणून त्याला निलगिरी नाव दिलं गेलंय. पण ते आपलं भारतीय वृक्ष नाही. पुढची स्लाइड आपण बघितली तर त्याच्यात आपल्याला परदेशी वृक्ष काही दिसतील. वरच्या बाजूला सुरूची झाडं आहेत, चिकूचं आहे. त्याच्यानंतर डाव्या बाजूला इथे खाली तुम्हाला जी पिवळी फुलं आलेली दिसतात ते ऑस्ट्रेलियन बाभूळ आहे. हे पण आता अनेक ठिकाणी झाडं तुम्हाला दिसतील. आणि तुम्ही नोंद ठेवा की ह्या झाडावर कधीही कुठलाही पक्षी येऊन बसत नाही किंवा घरटं करत नाही. म्हणजे आपण ती लावली आहे पण निसर्गाने त्याला स्वीकारलंय किंवा पशुपक्ष्यांनी स्वीकारलंय असं म्हणता येणार नाही. गुलमोहरासारखं झाड हा परदेशी वृक्ष आहे. गुलमोहराचे तर अनेक तोटे आहेत असं मी म्हणेन. ते तुम्हाला डोळ्याला सुंदर दिसतं पण त्याची मुळं अशी जमिनीच्या वरवर राहतात, खूप लांबवर पसरतात. त्याच्यामुळे गुलमोहराच्या झाडाखाली दुसरं काही उगवू शकत नाही
आणि लांबवर ती मुळं वाढत जातात. त्यामुळे वादळ आलं की पहिलं कुठलं झाड पडतं तर ते गुलमोहराचं झाड पडतं. त्याची पानं अगदी ऐन उन्हाळ्यात गळून पडतात. आपल्या बाकी सगळ्या भारतीय वृक्षांना चैत्रामध्ये नवीन पालवी येते, पण गुलमोहराची पानं मात्र सगळी गळून पडतात. आणि त्याच्यावर पण मी म्हटलं तसं कुठल्याही पक्ष्यांची झाडं तुम्हाला दिसणार नाहीत. बिट्टी, ज्या बिट्ट्या घेऊन आपण पिवळ्या रंगाची फुलं येतात आणि लहानपणी आपण बिट्ट्या घेऊन सागर गोट्यांसारखं बिट्ट्या खेळलेलो आहोत. रानभेंड, ही सगळी परदेशी वृक्ष आहेत. तर हे आपण कुठेतरी झाडं लावताना, वृक्ष लावताना लक्षात ठेवायला पाहिजे. पुढच्या महिन्याकडे जाऊया, थोडं भराभरा जाऊया आता, कारण आहे ना वेळ थोडा अजून. स्वप्नील झाला 10 मिनिटं आहेत आपल्याला. जाऊया तर आता अश्विन महिन्याकडे बघूया. अश्विन म्हणजे दसरा, आणि दसरा म्हणजे आपट्याची पानं. आपट्यासारखंच कांचन, मंदार, कचनार हे सगळे त्याचे भाऊबंद आहेत. या सगळ्यांना बाहुनिया असं म्हणतात, किंवा त्यांची 2 पानं जणू काही एकमेकांना, खरं तर एकच पान आहे पण 2 पानं एकमेकांना जोडली गेली आहेत. युग्मपत्र असं त्याचं नाव आहे. आणि बाहुनिया का तर वनस्पती शास्त्रज्ञ होते दोघं जुळे भाऊ, बाहुनी नावाचे, त्यांच्या नावाने त्यांना बाहुनिया हे नाव दिलं गेलेलं आहे. आपटा आणि कांचन यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपट्याची पानं छोटी असतात, गोल असतात, चिवट असतात, पटकन फाडता येणार नाहीत, आणि मळकट हिरव्या रंगाची अशी ती पानं असतात. त्याला लहान लहान पिवळ्या रंगाची फुलं येतात. तर कांचनचं फुल तुम्हाला दिसतंय, त्याची पानं मोठी असतात, पातळ असतात, लांबट असतात, आणि त्याला अशी गुलाबी जांभळी अशी फुलं येतात. तर असा हा अश्विन महिना. पुढे जाऊया, पुढचा महिना आहे दिवाळीचा. आणि दिवाळीमध्ये आपण अर्थात आंब्याची तोरणं लावतो. तर आंब्याचा वृक्ष तुम्हाला दिसतोय. आंबा, याचं नाव आहे मँगीफेरा इंडिका, आणि इंडिका म्हणजे ही स्पीसीज म्हणजे नक्की 100% तो भारतीय वृक्ष आहे. डेरेदार, सदाहरित असा हा वृक्ष आहे. तुम्ही अनेक वेळा आंब्याची पानं तोरण करण्यासाठी आणता आणि ती डागाळलेली असतात. तर ही डागाळलेली पानं म्हणजे त्या हवेमध्ये प्रदूषण आहे असं तुम्हाला सांगतात. ती पानं जेव्हा सल्फर डायऑक्साईड हवेतला वाढतो तेव्हा आंब्याची पानं डागाळतात. आंब्याला मोहर येतो, त्या मोहरामध्ये जवळजवळ 10 ते 12 हजार फुलं असतात, आणि त्यातली केवळ 10 ते 12 म्हणजे 1000 फुलांमागे एक आंबा. ह्या रेटने एका मोहरामध्ये 10 ते 12 आंबे तयार होतात. आता दुसऱ्या उजवीकडे तुम्हाला लाल फुलं लागलेला जो वृक्ष दिसतोय तो अशोक वृक्ष आहे. हा खरा अशोक आहे. डावीकडे जो सैनिकासारखा सरळ उभा आहे मास ट्री, तो खोटा अशोक आहे. आसू पालव त्याला म्हणतात. अशोकाचं जर तुम्ही झाड बघितलं, खरा अशोक मी ज्याला म्हणते, तो आंब्यासारखाच असतो. त्याची पानं पण आंब्याशीच साधर्म्य पावलेली असतात. आंब्यासारखा डेरेदार असा वृक्ष असतो, आणि त्याला अतिशय सुंदर अशी हळदी कुंकवाची फुलं येतात. 4-4 पाकळ्या असतात, आणि मधून असा केशरी केसर बाहेर येतो. त्यांना सुंदर वासही असतो. आणि ह्या अशोकाचं महत्व म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे अतिशय औषधी अशोकारिष्ट हे औषध तुम्ही ऐकलेलं आहे. पचन संस्था, रक्तसंस्था, आणि मुख्य म्हणजे स्त्रियांचे जेवढे म्हणून विकार आहेत गर्भाशयासंबंधी, या सगळ्यावर याचा इलाज या अशोकाच्या झाडाच्या पानाच्या अर्कांमधनं त्याच्यावर औषध तयार केलं जातं. आणि म्हणून हा स्त्री सखा अशोक म्हणजे स्त्रियांचं शोक हरण करणारा असा अशोक आहे. आणि डावीकडे मी म्हटलं तसं मास ट्री म्हणजे आसू पालव त्याचं नाव आहे, तो खरा अशोक नाही. पुढे जाऊया. पुढचा महिना आहे मार्गशीर्ष महिना, आणि मार्गशीर्ष महिन्यात असते दत्त जयंती. आणि जिथे जिथे उंबराची झाडं आहेत तिथे तिथे दत्ताचा वास आहे असं आपलं भावना आहे. हे उंबर मी सुरुवातीला म्हटलं तसं वड पिंपळ याचा जातभाई म्हणजे उंबर आहे. आणि जिथे पाण्याचा साठा असतो तिथे उंबराची झाडं सहज येतात. तुम्हाला एक गोष्ट कदाचित माहिती असेल की उंबराच्या झाडाचं खोड जे असतं ते अतिशय टणक आणि टिकाऊ असतं.
आणि त्यामुळे पूर्वीच्या काळी दाराला जो उंबरठा करायचे तर या उंबराच्या खोडापासून करायचे. उंबराच्या खोडाचा उंबरठा, कारण त्याची झीज अतिशय हळूहळू होते. हे उंबराचं फळ आपल्याला मराठीमध्ये असा वाक्प्रचार आहे, उंबराचं फूल. एखादं गोष्ट एखादा व्यक्ती दिसत नसेल तर उंबराचं फूल आहे असं आपण म्हणतो. तर उंबराचं फूल दिसत नाही, डायरेक्ट उंबर लागलेलं तुम्हाला दिसतं, कारण हे उंबराच्या फळाच्या आतमध्येच त्याचं फूल आहे. एका बाजूला छिद्र असतं आणि त्याच्या आतमध्ये पहिल्यांदा नर फुलं असतात आणि नंतर मादी फुलं असतात. ते कीटक जे असतात ते त्या छिद्रातनं आत शिरतात. ते नर फुलावरनं जेव्हा मादी फुलावर जातात तेव्हा परागीभवन होतं आणि त्याचं फळ तयार होतं. शीतल अशी सावली आपल्याला उंबरातनं मिळते. उंबराचं झाड काय किंवा वड पिंपळ काय, पक्ष्यांच्या विष्ठेतनं जेव्हा त्याच्या बिया पडतात तेव्हा ते उगवतं आणि त्यामुळे त्यांना बॉटनीमध्ये एपिफाइट्स असं म्हटलं जातं. जिथे ते पडेल वृक्ष, दुसऱ्या मोठ्या वृक्षावर सुद्धा अनेक वेळा ते उगवतं. पुढे जाऊया. पुढचा महिना आहे पौष. गुलाबी थंडीचा महिना आहे. संक्रांतीचा महिना आहे. तिळगुळ आपण खातो. याच्यात हळदी कुंकवाला ॲस्टरची फुलं. तर ॲस्टर या शब्दाचा लॅटिन अर्थ आहे स्टार. ते स्टार सारखी फुलं आहेत. तर ती फुलं वाटली जातात. गुलाबाची फुलं आहेत. पण इथे अजून याच्याबरोबर तुम्हाला एक झाड आणि फळं त्याला लागलेली दिसत आहेत आणि ते म्हणजे आवळा. पौष पौर्णिमा जी असते त्याला आवळी भोजन केलं जातं. तर ह्या आवळ्याच्या झाडाचं इतकं महत्व आहे आवळ्याच्या फळांचं की त्याच्यामधलं जे व्हिटॅमिन सी आहे ते काहीही तुम्ही केलं त्या आवळ्याचं तरी ते व्हिटॅमिन सीचं प्रमाण कमी होत नाही. याच्याशिवाय अनेक केमिकल्स या आवळ्याच्या झाडाकडनं वातावरणात फेकली जातात आणि त्यामुळे अनेक रोग, असाध्य रोग बरे होतात. आवळी भोजन म्हणजे त्या पौष पौर्णिमेला जर आवळ्याच्या झाडाच्या सानिध्यात राहिलो तर ते पोटाचे विकार आहेत ते बरे होतात असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. तर असं हे आवळ्याचं झाड. त्याच्या मात्र तुम्हाला असं वाटेल की हे पण संयुक्त पान आहे, पण मजेची गोष्ट म्हणजे हे जे लागलंय ते प्रत्येक पान पूर्ण आहे, ते पर्णिका नाहीये, संयुक्त पान नाहीये. आता ही ॲस्टरची फुलं खरं त्याला काही वास नाही पण एवढे सुंदर रंग आहे. तसं प्रत्येक फुलाकडे बघितलं की वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर गुलाबाला बघा काटे असतात पण तरी सुद्धा गुलाबाकडे पाहिलं की आपल्याला प्रसन्न वाटतं. रातराणी कधी रात्री आता अंधारात फुलते पण तरी सुद्धा तिचा सुवास, तिचं अस्तित्व आपल्याला जाणवून देते. बकुळ किंवा सदाफुली, अबोली याच्यासारख्या फुलांना तसं सौंदर्य नाही. आता बकुळीला तसं त्या फुलाला सौंदर्य म्हणता येईल असं नाही, पण त्याचं रंगरूप नसलं तरी त्याचा सुगंध एवढा सुंदर आहे की ती. आणि बकुळी अर्थात औषधी आहे. आवळ्याबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे आवळ्याला वन फ्रूट फार्मसी म्हणतात. एका फळात सगळ्या प्रकारचे औषधं आहेत असं म्हटलं जातं. अबोली सुद्धा असंच आहे की अबोली आहे, तिला ती सुगंधाने बोलत नाही पण तरी सुद्धा ती इतकी सुंदर असते की आपलं लक्ष नक्कीच वेधून घेते. पुढे जाऊया. माघ महिना आहे आणि माघामध्ये असते शिवरात्र. देवाला आपण शंकराला धोत्र्याचं फूल, बेल असं वाहून त्याची पूजा करतो. बेल जो आहे तो मध्यम उंचीचा पानझडी असा वृक्ष आहे. अतिशय वेडावाकडा तो वाढतो. त्याला काटे असतात. काळसर रंगाचं खोड असतं पण त्याचे जे औषधी उपयोग आहे त्यामुळे त्याचं आपण अजूनही जतन केलेलं आहे आणि त्याला आपण शंकराच्या पूजेत स्थान दिलं आहे आपल्या पूर्वजांनी. त्यामुळे मला वाटतं त्याचं संरक्षण झालेलं आहे. खूप विचारपूर्वक हे वेगवेगळी झाडं पूर्वजांनी निवडली असावीत असं वाटतं. त्याला 3-3 पानं असतात आणि संयुक्त पान आहे. मी म्हटलं तसं काटे आहेत. तर हे जे बेलफळ आहे ते कवठासारखं फळ आहे. टणक मोठं गाड गोल असं फळ आहे. आतमध्ये केशरी रंगाचा गर असतो आणि या गरापासून तयार केलेला मोरंबा कुठल्याही पोटाचा विकार, डिसेंट्री, डायरिया सारख्या विकारावर त्याचा उपयोग होऊ शकतो. अनेक ठिकाणी बेलफळाचा श्रीफळ म्हणून उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. या ह्याच्यामध्ये अजून एका झाडाचा फोटो आहे आणि तो म्हणजे आहे
कैलासपती. आता हे कैलासपती नावावरनं आपल्याला वाटू शकतं की हे भारतीय झाड आहे, पण हे सुद्धा वेस्ट इंडियन असं झाड आहे आणि उष्ण दमट हवामानात ही झाडं वाढतात आणि झाडावरच फुलांच्या फांद्या येतात. एक फुल तुम्हाला तिथे फोटोत दाखवलेलं आहे, तर ते खालच्या बाजूला त्याचे स्त्री केसर आहेत आणि वरच्या बाजूला नागफणी सारखे असे फुलकेसर आहेत, ज्याच्यामुळे परागीभवन होऊ शकतं आणि त्यामुळे त्याला नागफणी असं पण म्हटलं जातं. कैलासपती या फुलांना एक छान सुवास येतो मंदसा, पण या फुलांचं जेव्हा फळामध्ये रूपांतर होतं तेव्हा अशी मोठी मोठी म्हणजे कॅनन बॉल ट्री त्याला म्हणतात, तोफगोळ्यासारखी फळं त्याला लागतात आणि ही फळं जर चुकून खाली पडली आणि फुटली तर इतका घाणेरडा नासका वास त्यांना असतो. तर असा हा कैलासपती माघ महिन्याकडनं आपण आता शेवटच्या महिन्याकडे येऊया, ज्या महिन्यात आपण आत्ता आहोत, आणि तो महिना आहे फाल्गुन महिना. आता फाल्गुन महिना होळीचा महिना आहे. होळीनंतर आपण आता परवा रंगपंचमी धुळवड साजरी करणार आहोत आणि आपण जसं रंगांबरोबर खेळणार आहोत तसं निसर्गात पण आता रंगांची नुसती उधळण चालू असते. मी नुसती फुलांची नावं घेते आणि थांबते. आता नुसते लाल रंगाची पानं फुलं म्हटली, पुढची स्लाइड आधी दाखवू शकतो. लाल रंगाची फुलं म्हटली तर पळस तुम्हाला दिसते, पळस आणि पांगारा ही दोन्ही भारतीय झाडं आहेत आणि यांना तुम्हाला दिसतंय की पळसाचं फूल हे असं वेल्वेटी मखमली आणि त्याचं असं बाक असलेला जणू काही अनेक पोपट बसलेत आणि त्यांच्या चोची आपल्याला दिसत आहेत. किमशुकहा असं त्याचं नाव आहे, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. तर पळस आहे, पांगारा आहे लाल रंगाचा. पहिल्या स्लाइड मध्ये तुम्ही बघितलं तसं गुलमोहर आहे लाल रंगाचा. नंतर पिचकारीचं झाड म्हणजे स्पॅथोडिया आहे, सावर आहे, अशी अनेक लाल भडक फुलं तुम्हाला दिसतात. निळ्या रंगाची फुलं नीलमोहर, जॅकरंडा हा पण परदेशी वृक्ष आहे. हा मुंबईमध्ये तुम्हाला क्वचितच एखाद दुसरा कुठे दिसला तर, कारण तो जगू शकत नाही इथे, पण पुणे नाशिक अशा ठिकाणी मात्र मुबलक प्रमाणात आणि आत्ता फुललेला आहे. घोषच्या घोष शेकड्याने फांदीच्या टोकाला ही अशी निळी जांभळी फुलं लागतात आणि अगदी हलकी असतात, त्यामुळे वारा आला की ती लगेच खाली पडतात. निळ्या रंगाची फुलं प्रमाणाने कमी दिसतात, पण आपला जो राज्य वृक्ष आहे तो आहे तामण. पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की या तामण वृक्षाला पण उजवीकडे दिसतंय तुम्हाला गुलाबी रंगाचं फूल आलंय, पण जांभळ्या रंगाची पण त्याला फुलं येतात आणि हा आपला राज्य वृक्ष आहे. क्रेपच्या कागदाचं फूल करावं तसं त्याचं ते फूल दिसतं आणि असे तुरे जमिनी आकाशाकडे तोंड करून फुलतात. तर ही अशी जांभळ्या रंगाची झाडं. त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचा अर्थात बहावा आहे, सोनमोहर आहे, शिवण आहे. तर अशी वेगवेगळी पिवळ्या रंगाची फुलं पण आपल्याला फुललेली दिसतात. बहाव्याचे जे घोषच्या घोष लागतात ते अतिशय सुंदर दिसतात. सोन पिवळी अशी ती झुंबरं जणू काय लावली आहेत, शँडलियर्स लावलेत झाडावर असं वाटतं. आणि बहावा पण त्याचं प्रत्येक गोष्ट म्हणजे पान, मूळ, फूल, शेंगा लागतात, त्या शेंगेतला गर, हे सगळे झाडांचे अवयव हे औषधी असतात. मला वाटतं आपण शेवटाकडे येऊया आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की आज जागतिक हवामान दिन आहे आणि आपण सारखं तक्रार करतोय की इतकं हवामानात बदल होतोय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय, त्याला आपणच जबाबदार आहोत. झाडांची संख्या कमी होतीये. कुठेतरी आपण झाडांकडे बघायला शिकलो, त्यांचं सौंदर्य समजून घ्यायला शिकलो, तर आपल्या मनात पण त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होईल. होळीमध्ये उगाच झाडं कापून जाळू नये असं मला वाटतं. जे रंग आपण खेळतो ते आपल्याला निसर्गाकडनं रंग, पळसाचा सुंदर रंग तयार करता येतो. अशा अनेक नैसर्गिक रंग तयार करून आपण होळी खेळू शकतो. दसऱ्याला आपट्याची पानं नाही वाटली, नुसतंच जाऊन ज्येष्ठांना भेटलो तर आपट्याच्या झाडाची तोड कमी होईल. पर्टिक्युलरली शहरात पोतीच्या पोती भरून त्या आपट्याची पानं येतात आणि दुसऱ्या दिवशी फेकून दिली जातात. तीच गोष्ट वटपौर्णिमेची आहे. फांद्या तोडून आणतात आणि दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने त्या कचऱ्यात आपल्याला आढळतात. तर असं होऊ नये असं मला वाटतं. आपल्या आजूबाजूला जर आपण डोळसपणे बघितलं तर झाडांना खिळे मारलेले असतात, झाडांवर
इलेक्ट्रिकच्या माळा सोडलेल्या असतात. थोडंसं त्या झाडाच्या दृष्टीने विचार केला तर ह्या गोष्टी आपण नक्कीच थांबवू शकू. इलेक्ट्रिक जे आपण माळा सोडतो त्याने त्याचं सगळं जे फ्लॉवरिंगचं सायकल आहे ते बिघडतं. त्याला प्रकाशाचं प्रदूषण म्हटलं जातं आणि त्याचं जे नैसर्गिक सायकल आहे, बायोलॉजिकल रिझम आहे, तो सगळा बिनसतो. तर हे सगळं करताना आपल्या डोळ्याला खूप छान दिसतात त्या इलेक्ट्रिकच्या माळा, पण त्या झाडाचं काय होतं याचा विचार मला वाटतं करूया. आत्ता सगळीकडे बिया पडलेल्या असतात, त्या बिया गोळा करूया. त्या घरामध्ये आपल्या दुधाच्या पिशव्यांमध्ये थोडी माती घालून रुजवूया. 1-1.5 वर्षांनी ते 1-1.5 फूट झालं झाड की आपण जे लोक झाडं लावतात त्यांना ती झाडं आपण देऊ शकू. थोडी वाढवताना आपल्याला पण आनंद मिळू शकेल. मला आज इथे येऊन बोलण्याची संधी दिली. गेला जवळजवळ तासभर मी बोलले, तुम्ही ऐकलं. कदाचित अनेक गोष्टी तुम्हाला माहितीच होत्या पण सगळ्या मी एकत्र मांडल्या असं म्हणते. आणि झाडाकडे त्याचा सौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकूया, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. खूप सरस, खूप छान. कोणाला काही प्रश्न आहे? मला थोडं सांगायचं आहे. हो आहे. नक्षत्राबद्दल कोणीतरी काहीतरी विचारलंय. तर आहे, नक्षत्राप्रमाणे ती झाडं आहेत आणि त्या झाडांच्या सानिध्यात राहिलं तर त्या माणसाला फायदा होऊ शकतो असं म्हणतात. अनफॉर्च्युनेटली काय, आपल्याकडे डॉक्युमेंटेशन खूप कमी होतं कुठल्याही गोष्टीचं. आपण असं म्हणतो नुसतं, पण त्याचं कारण आपल्याला जर जगात हे सिद्ध करून दाखवायचं असेल तर ते आपल्याला डॉक्युमेंटेशनने सिद्ध करायला हवं आणि ते तेवढं अजून झालेलं नाही. हा बोला. तुम्ही आता उल्लेख केला मगाशी नारळाच्या झाड माळाचा. एकच फांदी असते, फांदी नसते आणि कच्ची कळते एक एखादी येऊ शकते. तर मी 1984 साली अंदमान निकोबारला गेलो होतो. निकोबारच्या एका जंगलामध्ये मी एक झाड पाहिलं नारळाचं. तर 4 फांद्या होत्या आणि त्याच्या मी फोटो काढून घेतले. माझ्याकडे फोटो काढलेला आहे आणि त्याच्या दुर्दैवाने एक फांदी त्याची मध्ये तुटून गेली आहे. पण त्या फोटो दिसतात झाड फांदी होती म्हणून. ते मी थोडंसं वेगळं मी पाहिलं म्हणून सांगतात म्हणून कानाला होतं. हो तेच मी म्हटलं, नॉर्मली नसतं. 2 कधीतरी असतात ते संयमी म्हणतात, नाही तर अनेक असलं तर त्याला रावण माड पण म्हणतात. रावण ताड असतो, रावण माड. पण आणि जर साध्या आपल्या नारळाच्या झाडाचा जर शेंडा तुटला तर परत काही येऊ शकत नाही आणि मग तिथे पोपट वगैरे घरटी करताना आपल्याला दिसतात. कारण त्या झाडाचं मग परत काही त्याला पानं फुटू शकत नाही. कोणाला काय विचारायचंय? रश्मीताई नमस्कार. हा नमस्कार. नक्षत्रवनाचं तुम्ही थोडक्यात उत्तर दिलं, धन्यवाद. माझा दुसरा प्रश्न असा होता की वृक्ष एकमेकांशी संवाद करतात असे म्हटले जाते, याबद्दल काही सांगू शकाल का? हो, त्याच्याबद्दल पण आता खूप संशोधन चालू आहे आणि ते आता सध्या एक पुस्तक आलेलं आहे ते तुम्ही कदाचित वाचलं असेल की मुळं एकमेकांशी जमिनीतनं संवाद साधतात. बरोबर. एक झाड जर काढलं तर त्या झाडाचा काढल्याचा परिणाम इतर झाडांवर पण पडतो, असं त्यांनी अनेक उदाहरणांनी त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि नक्कीच असं म्हणतात की जर तुम्ही वृक्षांशी बोललात, आबोलीच्या झाडाशी म्हणे तुम्ही बोललात तरच त्याला कळ्या येतात. नंतर आता मी जे सांगितलं अशोकाचं झाड स्त्रीच्या सानिध्यात आलं कीच त्याला फुलं येतात. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे झाडं जरी बोलत नसली तर त्यांच्या भावना ते आपल्याकडे व्यक्त करत शकत नसले तरी नक्कीच त्यांचं काहीतरी एकमेकांशी कम्युनिकेशन, किंवा शेवटी सजीव आहेत आणि आपल्यापेक्षा कितीतरी प्राण्यांच्या पेक्षा कितीतरी आधीपासून या पृथ्वीवर आहेत. ते आहेत म्हणून सगळं जीवन आहे. तर नक्कीच ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात. ते कसे करतात त्याच्याबद्दल खूप आता संशोधन आणि हे चालू आहे आणि हे सगळं सिद्ध करणं, कारण कुठली गोष्ट मांडली की ती सिद्ध करायला पाहिजे शास्त्रीय दृष्ट्या, तर ते आता चालू आहे. धन्यवाद. नमस्कार. हा नमस्कार.
म्हटलं की ताई तुम्ही खूपच छान माहिती सांगितली त्या सगळ्यांबद्दल, पण ही आपली जी नेटिव्ह झाडं आहेत ती कुठे मिळू शकतील याबद्दल काही माहिती आहे का? म्हणजे रोपं लावण्याच्या दृष्टीने म्हणतो आपण. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नर्सरीज आजकाल आहेत, म्हणजे आपली झाडं देते आणि बऱ्याचशांच्या बिया सहज रुजतात. म्हणजे जे आपले भारतीय वृक्ष आहेत त्या बऱ्याच वृक्षांच्या बिया सहज रुजतात. अशोकाचं तर म्हणजे ते शेंग खाली पडेपर्यंत कधी कधी त्याला कोंब फुटतात, एवढं तर सहज रुजणार आहे. बहावा तुम्हाला जर शेंगा मिळाल्या तर सहज रुजतात. रतनगुंज आहे सहज रुजू शकतो. आणि नर्सरीज आहेत ठिकठिकाणी, आता मला नक्की ऍड्रेस देता येणार नाही, पण नर्सरीज मध्ये आजकाल भारतीय वृक्ष मिळतात. ठीक आहे, थँक्यू. बोला. फार छान प्रेझेंटेशन होतं आपलं. फक्त एकच प्रश्न पडतो की गणपतीचं आवडतं फूल म्हणजे आपण जास्वंद म्हणतो, त्याला हिबिस्कस किंवा काय म्हणतात, आणि त्याचं नेटिव्ह जे आहे ते भारतात नाही, चायनात आहे. हो. पण ते नवग्रह स्तोत्रामध्ये जपा कुसुम संकाशम असं लिहिले ते कसं? ते म्हणजे जास्वंद नाही, आपण तो सोयीस्कर अर्थ काढलाय. बहुतेक ठिकाणी रक्तवर्णी पुष्प असं म्हटलेलं आहे, आणि ते जपा कुसुम म्हणजे जास्वंद असं आपण ते आता इतकं अवेलेबल आहे की हे चायनामध्ये जास्वंदाला फळं येतात, आपल्याकडे त्याला फळं